पुण्यामध्ये भाजपनं मनपा इलेक्शनच्या आधीच मेगा भरती करून 100+ नारा देऊन जोरदार हवा केली। मात्र अजित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादींना एकत्र आणून भाजपच्या या 100+ मनसुब्यांना कडवं आव्हान दिल्याचं पाहायला मिळतंय। पण त्या नादामध्ये मविया फुटल्यानं पुण्यामध्ये अनेक ठिकाणी तिरंगी चौरंगी लढती पाहायला मिळतात। पाहूया पुण्यामध्ये नेमकी कुणाची हवा सुरू आहे। पुण्यात भाजपचा 100+ नारा। काका पुतण्याची एकमेकांना टाळी। ठाकरे बंधूंसोबत काँग्रेसही मैदानात। जागा वाटप आणि युती आघाडीवरून पुणे महापालिकेची चांगलीच चर्चा रंगली होती। कोणता पक्ष कोणासोबत जाणार आणि कोण स्वबळावर लढणार हे चित्र शेवटपर्यंत स्पष्ट झालं नव्हतं। मात्र अखेर ठरलं। शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती करण्याचं आश्वासन देणाऱ्या भाजपनं एकला चलोचा नारा दिला। त्यामुळे शिवसेनेनं देखील स्वबळाची ताकद दाखवून देण्याचा इशारा दिला। दुसरीकडे पवार काका पुतण्यांनी पुण्यात युती करत एकच खळबळ उडवून दिली, तर तिकडे काँग्रेस देखील ठाकरे बंधूंसोबत पुणे पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे। त्यामुळे पुण्यात चौरंगी लढत पाहायला मिळणार। मात्र निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये झालेल्या इनकमिंग नंतर भाजपनं पुण्यात 100+ जागांचा नारा दिलाय। अत्यंत चांगला प्रचार, अत्यंत चांगली यंत्रणा, अत्यंत चांगली बूथ यंत्रणा भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या प्रभागात लागलेली आहे। 19-20 कुठं असेल तर ती या पुढच्या 2 दिवसात पूर्ण क्लिअर होईल। परंतु असा एकही प्रभाग आत्ता तरी माझ्या दृष्टिक्षेपात नाही की जिथं आमचे उमेदवार घरोघरी पोहोचत नाही। आकडा किती तुम्ही सांगितलं ठाम आहे अजून पण? आम्ही अजूनही ठाम आहोत। भारतीय जनता पार्टीची एक हाती सत्ता या महापालिकेत येणार आहे। भारतीय जनता पार्टीचा महापौर हा या भारतीय जनता पार्टी या महापालिकेत बसणार आहे। पुण्यात भाजपनं 100+ नारा दिला असला तरी पवार काका पुतण्या त्यांच्या होम ग्राउंडवर भाजपला आव्हान देण्यासाठी एकत्र आले। भाजपच्या 9 बंडखोरांना पायघड्या टाकत भाजप विरोधातच राष्ट्रवादीनं त्यांना मैदानात उतरवलं। पुणे पालिकेला भरभरून निधी मिळतो, मात्र तो निधी वापरण्याची भाजपची कुवत नसल्याचं म्हणत दादांच्या राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रदीप देशमुखांनी भाजपवर टीका केली आहे। पुणे महानगरपालिकेमध्ये देशाचे नेते असतील, राज्याचे असतील, भरभरून देतात, परंतु ते वापरण्याची ह्या भाजपच्या पुण्यातल्या लोकल मंडळींची कुवत नाही आहे। वारंवार ते ज्या पद्धतीची कृत्य करतात त्यातून पुणेकरांचं नुकसान होतं, आर्थिक नुकसान होतं, पुणेकरांना यातना सोसायला लागतात। आणि ही जी लोकल मंडळी आहेत यांच्यावरती जर पुणेकरांना हे जर जे पद्धतीने वागतात ते जर पुणेकरांना बंद करायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक निवडून येणं हे आता पुणेकरांना कळणं निश्चित गरजेचं आहे। काही ठिकाणी जे काही 2-3 तुरळक जागांमध्ये तिथं पण थोडं काही फॉर्मच्या बाबतीत काही मिसकम्युनिकेशन झाल्यामुळे 1-2 ठिकाणी तसं राहिले, पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढत आहेत आणि पुणेकरांना एक चांगलं सुशासन प्रशासन देणं हीच आमची जबाबदारी। आमची लढाई ही पहिल्यापासून सातत्याने आम्ही म्हणतो की भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहे आणि मला वाटतं की पुणेकर निश्चितपणे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकत्रितपणे भरघोस मताधिक्याने निवडून देतील हा विश्वास आहे। पुण्यात जागा वाटपावरून भाजपनं शेवटच्या क्षणापर्यंत शिंदेंच्या शिवसेनेला झुलवत ठेवलं। त्यामुळे जो येईल त्याला शिंदेंच्या शिवसेनेकडून तिकीट दिल्याची चर्चा आहे। एकनाथ शिंदेंनी 122 जागांवर उमेदवार दिले, मात्र अजित पवारांप्रमाणे शिंदेंच्या शिवसेनेत नेते मात्र भाजपवर आगपाकड करताना दिसत नाहीयेत। लाडकी बहीण आणि मुख्यमंत्री असताना शिंदेंनी केलेल्या कामावर शिवसेना पुण्यात मतदारांसमोर जाणार आहे। प्रत्येक ठिकाणी लोकांपर्यंत शिंदेसाहेब पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करतात हा शब्द पोचलेला आहे आणि लाडक्या बहिणींच्यापर्यंत पण हे पोचलेलं आहे। त्यामुळे आमच्या सगळ्या पदयात्रा असेल, रॅलीज असतील, त्याला लोक अगदी प्रत्येक वेळेला गाड्या थांबवून, मोटारी थांबवून हात करतायत आणि म्हणून मला असं वाटतं की जे पुणेकर कुठल्याही दबावात नाही आहेत ते नक्की शिवसेना शिंदे साहेबांच्या नेतृत्वाचा आणि आमच्या धनुष्यबाणाचा विचार करतील आणि आम्हाला पसंतीची मोहर त्याच्यावर उमटेल। शरद पवारांची राष्ट्रवादी अजित पवारांसोबत गेल्यानंतर महाविकास आघाडी ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस शिल्लक राहिल्यानं त्यांनी एकमेकांचा हात धरलाय। मनसेला सोबत घेत काँग्रेस ठाकरेंची शिवसेना मैदानात उतरली आहे। दरम्यान ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसनं पुण्यात त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केला। यावेळी सतेज पाटलांनी भाजपच्या 5 वर्षातील कारभारावर टीका करत काँग्रेसच्या हातात सत्ता द्यावी अशी साद पुण्याच्या जनतेला घातली आहे।
मागचा जाहीरनामा भाजपचा बघितला तर आपल्याला लक्षात येईल की त्या घोषणांचं काय झालं, आता नव्या घोषणा समोर आलेल्या आहेत आज त्यांच्या माध्यमातून. आणि म्हणून गेले अनेक वर्ष पुण्याच्या विकासामध्ये काँग्रेसचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. आणि म्हणून आम्ही पुणेकरांना आव्हान करू इच्छितो की 5 वर्ष त्यांना सत्ता देऊन आपण बघितलेलं आहे, ही 5 वर्ष आम्हाला मिळावी, जेणेकरून आपल्यालाही तुलना करता येईल की चांगला कारभार कोण करतंय आणि दिलेला शब्द या ठिकाणी कोण पाळू शकतं हे आपल्याला देखील या ठिकाणी कळून येईल. पुण्यात कोणता पक्ष किती जागांवर लढतोय त्यावर एक नजर टाकूया. भाजप 164 जागा लढवत आहे, त्यातील 2 उमेदवार बिनविरोध निवडून आले. राष्ट्रवादी अजित पवार गट 122 जागा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 43 जागा, शिवसेना 125, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 78 जागा, मनसे 44 जागा, काँग्रेस 98 जागांवर लढणार आहे. पुण्यात सध्या महायुतीचीच हवा असल्याचं चित्र आहे. म्हणजे भाजप, शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादीनं प्रचारात आघाडी घेतली आहे. पुण्यात अनेक ठिकाणी तिरंगी आणि चौरंगी लढत पाहायला मिळते. त्यामुळे पुण्याची जनता कुणाच्या हातात सत्तेची चावी देणार याकडे आता लक्ष लागलंय. चंद्रकांत पुंदे, झी मीडिया, पुणे.